माझी सावत्र आई माझ्याकडे जरा तशी बघत होती. तिला ते सगळं माझ्याबरोबर करायचं होतं. त्या दिवशी जेव्हा मी तिच्या रूममध्ये गेलो तेव्हा मी पाहिलं की ती एकटीच ते सगळं करत होती. मी म्हणालो की जर मी तुझ्याबरोबर तस केलं तर तुला आणखी मज्जा येईल. ती म्हणाली ठीक आहे, पण आधी दरवाजा बंद कर. जेव्हा मी घरात एकटा असतो तेव्हा ती माझ्या जवळ येऊन बसून बोलायची. ती माझ्याशी खूप रोमँटिकपणे बोलत होती. बोलता बोलता ती माझा हात हातात धरत होती. तिच्या अशा करण्याने मलाही ते सगळं करण्याचं भूत लागलं. एक दिवस मी माझ्या सावत्र आईला बोलून टाकले. ती तिच्या खोलीत एकटीच बसली होती, मोबाईल ऑपरेट करत होती. मी तिच्या रूममध्ये गेलो. मी तिला म्हणालो की मला ते सगळं तुझ्याबरोबर करायचं आहे. हे ऐकल्यावर ती म्हणाली की तू आता कामाची गोष्ट बोलला आहेस. मी म्हणालो का? मग ती म्हणाली मी नेहमी तुझ्या भोवती यासाठीच तर फिरत असते, पण तू मला समजू शकला नाहीस. मग तिने मला तिच्या जवळ बसवले आणि म्हणाली आधी दरवाजा बंद करून ये. दरवाजा बंद करायला उठताच बाहेरच्या गेटची बेल वाजली. मी लगेच माझ्या सावत्र आईच्या रूममधून बाहेर पळून गेलो. मी दरवाजा उघडला आणि पाहिले की पप्पा आले होते. मी मनात विचार केला, सावत्र आईबरोबर हे सगळं करण्याची एवढी मोठी संधी मला मिळाली होती, पण सगळं प्रकरण बिघडलं. तस तर मी गावात माझ्या आईबरोबर राहत होतो. मी नुकताच काही महिन्यांपूर्वीच आलो होतो. मी गावात राहून माझ्या आईसोबत एक हॉटेल चालवत होतो, ज्यात मी माझ्या आईसोबत खूप खुश असायचो. पण समाजातील लोक माझ्या आईवर अन्याय करतात. आईला ते टोमणे मारायचे की जर ती इतकी चांगली होती तर तिचा नवरा तिला सोडून दुसऱ्या बाईशी लग्न का केले. एके दिवशी संध्याकाळी मी माझ्या आईबरोबर जेवत होतो तेव्हा अचानक आई उदास होऊन जेवण करता तिच्या खोलीत गेली. मी तिच्याकडे गेलो. मी म्हणालो काय झालं आई? मग ती म्हणाली बेटा, या लोकांचे टोमणे ऐकून मी अस्वस्थ झाली आहे. मला आता सहन होत नाही. मग मी म्हणालो आई तुला काय हवंय? मग आई म्हणाली मला सगळं माहीत आहे, यात तुझ्या वडिलांचा दोष नाही, पण त्या बाईने त्याच्यावर काही जादूटोणा करून त्याला वशमध्ये केलं आहे. मी म्हणालो तर आई मग मला काय करावं लागेल ते फक्त सांग. मग आई म्हणाली तू तुझ्या वडिलांच्या घरी जा आणि कसेबसे त्या बाईचा पर्दाफाश कर आणि तुझ्या वडिलांना सत्य सांग, जेणेकरून ते त्या स्त्रीला त्यांच्या आयुष्यातून काढून टाकतील. मी इतका मोठा झालो होतो, पण माझ्या समोर माझ्या वडिलांना कधीच पाहिलं नव्हतं, कारण तेव्हा मी पोटात होतो. तेव्हाच त्यांनी आईला सोडलं होतं. मी फक्त त्यांना फोटोत पाहिलं होतं. मग मी माझ्या आईवडिलांना पुन्हा एकत्र आणण्याच्या कामाला लागलो. पप्पा पुण्यात राहत होते. आईला तिथला पूर्ण पत्ता माहीत होता, म्हणून तिने मला सगळं समजावून सांगितलं. मग मी आईने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचलो. मी दरवाजा ठोठावला. मग एका अतिशय सुंदर बाईने दरवाजा उघडला. तिने लाल रंगाची साडी घातली होती. मी क्षणभर तिच्याकडे बघतच राहिलो. ती समोरून म्हणाली तुला कोण हवंय? तू कोण आहेस? मी माझ्या वडिलांचं नाव घेऊन म्हणालो की त्यांचे घर आहे का? तेव्हा ती म्हणाली हो, पण तू कोण आहेस? मी म्हणालो मी त्यांचा मुलगा अर्जुन आहे. मग ती बाई म्हणाली ब्र, तू आहेस का माझ्या सवतीचा मुलगा? ये आत ये, बाहेर कशाला उभं राहतोस? मी आत गेलो. ते एक मोठं आलिशान घर होतं. सावत्र आई माझ्यावर रागावली नव्हती, ती माझ्याशी नीट बोलत होती. मी म्हणालो माझे बाबा कुठे आहेत? मग ती म्हणाली तुझे बाबा आता ऑफिसमध्ये असतील, ते संध्याकाळी येतील. सावत्र आई मला खूप लक्षपूर्वक बघत होती. मी म्हणालो काय झालं? तू माझ्याकडे एवढ्या लक्षपूर्वक का बघत आहेस? ती म्हणाली काही नाही असंच. मग मी म्हणालो ठीक आहे, मला रूम दाखव. मी खूप थकलो आहे, थोडा वेळ मला विश्रांती घ्यायची आहे. सावत्र आई म्हणाली तू आता माझ्याच खोलीत विश्रांती घे, कारण आता दुसरे रूम अजून स्वच्छ नाही. म्हणून मी रूममध्ये गेलो आणि विश्रांती करू लागलो. थोड्या वेळाने ती माझ्यासाठी चहा घेऊन आली. मग मी चहा पिऊ लागलो. ती मला म्हणाली अर्जुन, आता तू किती मोठा झाला आहेस? मी म्हणालो हो, आता मी 19 वर्षांचा झालो आहे. ती बोलत असताना हळूच येऊन माझ्या शेजारी बसली. ती म्हणाली अर्जुन,
तू ते सगळं कधी केलं आहेस का? मी म्हणालो, तू माझ्याशी असं का बोलतेस? तर ती म्हणाली, का यात काय चुकीचं आहे? मग मी म्हणालो, मी ते कधीच केलं नाही. मग ती म्हणाली की तू माझ्याबरोबर ते सर्व काही करशील का? मी म्हणालो, तू खरंच माझ्याबरोबर ते सर्व करशील का? माझी सावत्र आई दिसायला खूप सुंदर होती. ती माझ्याशी अशा प्रकारे बोलत होती की मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हतो. मग मला माझ्या आईची आठवण झाली. मी म्हणालो, मला एक गोष्ट सांग. माझ्या बाबांना आधीच माझी आई बायको होती, तेव्हा तू माझ्या वडिलांशी लग्न का केलंस? सावत्र आई म्हणाली, हे बघ अर्जुन, मला या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं वाटत नाही. मी म्हणालो, एकदम गरजेचं आहे. बिचारी माझी आई गरिबीत आहे, याचं कारण फक्त तूच आहेस. सावत्र आई रागाच्या भरात माझ्याशी बोलू लागली. ती म्हणू लागली की मी काहीच केलं नाही. तुझ्या वडिलांनी सगळा खेळ खेळला आहे. त्यांनाच 2 लग्न करण्याचं भूत होतं. मी म्हणालो, मग तू तर नकार देऊ शकत होतीस. मग ती म्हणाली, अर्जुन, तुला सत्य माहीत नाही. तुझे वडील एक नंबरचा लोभी माणूस आहे. तो माझ्या घरी ड्रायव्हर म्हणून काम करायचा. सुरुवातीला तो खूप साधा होता. त्याने माझ्या आईवडिलांचा विश्वास जिंकला होता. एके दिवशी माझ्या आईवडिलांनी त्याला विचारलं की तुझं लग्न झालं की नाही? मग त्याने सांगितलं की त्याचं अजून लग्न झालं नाही. मग माझ्या आईवडिलांनी माझं तुझ्या वडिलांशी लग्न लावून दिलं आणि त्यांना कोट्यवधींचा मालक बनवलं. पण तुझ्या लोभी वडिलांनी मला कधीच सांगितलं नाही की त्याला आधीच बायको आहे. काही दिवस उलटले. एके दिवशी रात्री 2च्या सुमारास त्याच्या मोबाईलवर फोन येत होता. तो गाढ झोपेत होते. मग मी फोन उचलला. तिथून एक बाई बोलत होती. ती रडत होती आणि म्हणत होती की तू कुठे आहेस आणि माझा फोन का उचलत नाहीस? मग मी त्या बाईला विचारले. ती म्हणत होती की ती त्याची बायको आहे, ज्याला तो गावात सोडून पैसे कमावायला आला होता. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. पण मग मी काय करणार? जर त्यांचे सत्य उघड झाले तर माझ्या आईवडिलांचे मन दुखी झाले असते, कारण त्यांनी तुझ्या वडिलांवर खूप विश्वास ठेवला होता. आणि त्या दिवसापासून मी गुदमरून जगत आहे. जरी मी त्यांच्याशी बोलते, पण मी त्यांना ते सर्व करण्याची संधी कधीच दिली नाही. आणि हे सर्व केल्याशिवाय जगणे किती कठीण आहे हे तुला माहीत आहे. मी म्हणालो, सॉरी आंटी, मी सत्य न कळता तुम्हाला चुकीचं समजत होतो आणि मी माझ्या बाबाला बरोबर समजत होतो. आंटी 21 किंवा 22 वर्षांची असेल. मी म्हणालो, आंटी, तुला हवं असेल तर मी इथेच राहून तुझ्याबरोबर ते सगळं करेन. आंटी म्हणाली, ही होईल. पण मला एक गोष्ट सांग, तुझ्या वडिलांनी तुला कधी पाहिलं नाही ना? मी म्हणालो की अजून पाहिलं नाहीये, कारण तेव्हा मी आईच्या पोटात होतो. तेव्हा ते आईला सोडून गेले होते. आंटी म्हणाली, मग ठीक आहे. मग संध्याकाळी ते आल्यावर मी म्हणेन की तू माझ्या मावशीचा मुलगा आहेस. मग मी इथे राहून आंटी बरोबर खूप मस्ती करायचो आणि आंटी मला खूप पैसे सुद्धा देत होती आणि ते पैसे मी माझ्या आईला पाठवत होतो. या कथेतील सर्व पात्रे आणि घटना काल्पनिक आहेत. त्याचा कोणाच्या जीवनाशी, धर्माशी किंवा समाजाशी काहीही संबंध नाही. जर तो कोणाच्या आयुष्याशी संबंधित असेल तर तो योगायोग समजला जाईल. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू अजिबात नाही. धन्यवाद.